Once again, welcome back into the SD tutorial. In the last lecture, we saw the DEC. Right now, we will be going to discuss the different case studies. Today, we will want to discuss the case study of the traffic light control using the AVR. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये तुम्हाला ट्रॅफिक लाईट मायक्रो कंट्रोलर तुम्हाला दिलेला आहे. ट्रॅफिक लाईट इंटरफेसिंग करताना हा असा प्रोग्राम पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर आता असं आहे, आपण जो प्रॅक्टिकली आपण ट्रॅफिक लाईटचा जो प्रोग्राम बघितला होता, आय थिंक आपण तो रेफर करूया. ओके. 2 नंबरलाच होता. वाह! तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्झामला केस स्टडीसाठी हे येणार. जर 5 मार्काला प्रश्न येणार असेल, तर तुम्हाला 2 मार्काला डायग्राम असणार आहे आणि 3 मार्काला तुमचा प्रोग्राम असणार आहे. ओके. तर या ठिकाणी जे मुलांनी रेग्युलरली प्रॅक्टिकल केलं असेल, तर त्यांना हे लक्षात येऊनच जाणार आहे. तर आपल्याकडे 4 वे हा ट्रॅफिक लाईट असणार आहे. यामध्ये 4 वेचा असा चौफुली आहे. तर यामध्ये तुमचं हे नॉर्थ आहे, हे तुमचं साऊथ आहे, हे तुमचं ईस्ट आहे आणि हे वेस्ट आहे. तर आता ट्रॅफिक लाईटच्या नियमाप्रमाणे आपल्याला किती 3 लाईट्स लागत असतात. एक म्हणजे तुमचा रेड आहे, येलो आहे आणि ग्रीन आहे. हे 3 याच्यासाठी सेम वे रेड, येलो, ग्रीन, नंतर रेड, येलो, ग्रीन, पुन्हा इथे आपला रेड, येलो आणि ग्रीन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय होणार आहे, समजा आपला या ठिकाणी ग्रीन हा नॉर्थचा ऑन असेल, तर साऊथचे सगळे ट्रॅफिक इकडे जाणार आहे. मग त्यावेळेला या ठिकाणचा रेड ऑन असेल, या ठिकाणचा रेड ऑन असेल आणि या ठिकाणचा रेड ऑन असेल. तर या टाईपचं आपल्याला प्रोग्रामिंग आपल्याला करायचं आहे. मग यामध्ये बघा आपण काय करणार आहोत, का पोर्ट ए यूज करत आहोत आणि पोर्ट सी यूज करत आहोत. पोर्ट ए ला आपण कनेक्ट केले आहे नॉर्थ नॉर्थचे रेड आणि येल्लो, साऊथचे रेड आणि येल्लो, वेस्टचे रेड आणि येल्लो आणि ईस्टचे रेड आणि येल्लो आणि सगळे ग्रीन जे आहे ते तुम्ही पोर्ट सी ला कनेक्ट करत आहात. ठीक आहे. आता टेबल बघून घेऊया. हा तुमचा पोर्ट ग्रीन कुठला ऑन करायचा आणि कुठले रेड ऑन करायचे. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, नॉर्थचा ग्रीन ऑन करणार आहे. नॉर्थचा ग्रीन ऑन करणार आहे. नंतर या ठिकाणी नॉर्थचा ग्रीन ऑन असेल, तर साऊथचा रेड ऑन असणार आहे. साऊथ कुठे बघा. या ठिकाणी नॉर्थचे रेड आणि येल्लो बंद असणार आहे. साऊथचा तुमचा रेड ऑन असणार आहे. नंतर वेस्टचा रेड ऑन आणि ईस्टचा रेड ऑन. मग आता हा कोड कुठून आला? हा तर 01 तिथे यालाच आहे. 54 कसा येईल? याच्यासाठी हा 4 आला आणि इकडून इकडे आपण जेव्हा विचार करतो या 4 बिटचा, तेव्हा हा 5 येतोय. सिमिलर वे आपण 51H, 45H आणि 15H फाइंड केला. सिमिलर वे 2, 4 आणि 8 हे काय केले आपण कोड फाइंड केले. आता तर डायग्राम तुमच्या लक्षात आली का? डायग्राम मध्ये आपल्याला काय काय दिलंय, का बाबा आपल्याला पोर्ट ए कनेक्ट करायचा आहे, पोर्ट सी यूज करायचा आहे. नंतर पिन नंबर 11 आणि 31 हे काय तुमचं VCC आहे. पिन नंबर 10 हे काय ग्राउंड आहे. सॉरी 10 हे VCC आहे, 11 आणि 31 हे ग्राउंड आहे. पिन नंबर 9 ला रिसेट कनेक्ट केला. पिन नंबर 12 आणि 13 हे क्रिस्टल कनेक्शन आहे. पिन नंबर 32 ला तुम्ही हे रेफरन्सने ग्राउंड करत आहात आणि अॅनालॉग रेफरन्सने तुम्ही VCC देता पिन नंबर 30 ला. ठीक आहे, हे डायग्रामॅटिकली झालं. तर आता प्रोग्राम वाईज बघूया. All the AVR file it will be going to the added here. Next, crystal is going into the 4 megahertz. Time delay library included. Program is then delay library is also included. Unsigned character I, for I is equal to 0 and I is less than 10, then I is going to the increment.
Here we use the port C, so the GTAC we want to the disable, so we can send the logic 1. Then port A आणि port C ला तुम्ही काय यूज करत आहात, FF पाठवत आहात, म्हणजे इट इज ऍक्ट ॲज अन आउटपुट पोर्ट. तुम्ही जेव्हा पोर्टला FF पाठवतात, लॉजिक 1 पाठवतात, तेव्हा तो काय होणार आहे, आउटपुट पोर्ट म्हणून डिक्लेअर होणार आहे. While 1 for the infinite loop, first one port A is a 54 and C is equal to the 1, call for the delay. नेक्स्ट वन पोर्ट ए ला तुम्ही 51 आणि पोर्ट सी ला 2 पाठवला, कॉल फॉर द डिले. पोर्ट ए ला 45, पोर्ट सी ला 4 पाठवलंय, कॉल फॉर द डिले. पोर्ट ए आणि पोर्ट सी ला पाठवला तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हे काय मिळणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ट्रॅफिक लाईट मॅनेज करणार आहात. ट्रॅफिक कसं मूव्ह होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कमी तुम्हाला इथे जसं दाखवलं, सगळ्यात पहिले या ठिकाणी ग्रीन नॉर्थ ऑन झालं तर साऊथची सगळी ट्रॅफिक इकडे जाणार आहे, त्यावेळेस हे सगळे बंद असतील. नंतरून काय होईल, या ठिकाणी आपण सिक्वेन्स दिलाय, नंतर नॉर्थ झालं तर साऊथ. आता साऊथचे ट्रॅफिक इकडे जात होते, नॉर्थचे ट्रॅफिक इकडे यायला पाहिजे, तर हे साऊथचा ग्रीन ऑन होईल आणि इकडचा रेड ऑन आहे, इकडचा रेड ऑन आहे, इकडचा रेड ऑन होईल आणि हे इकडे येतील. त्याच्यानंतरून साऊथ झाल्यानंतर ईस्टच्या इकडे आपल्याला पाठवायचं असेल तर या ठिकाणी तुमचं इकडचं ग्रीन ऑन होणार आहे, ही सगळे ट्रॅफिक इकडे जाईल. ओके, आणि इकडचे रेड ऑन असेल, इकडचं रेड ऑन असेल, इकडचं रेड ऑन असेल. त्याच्यानंतर हे ट्रॅफिक इकडे जायला पाहिजे, मग या ठिकाणचा रेड ग्रीन ऑन असणार आहे, बाकी सगळ्यांचे रेड ऑन असतील. अशा पद्धतीने वन वे ट्रॅफिक आपल्याकडे मूव्ह होणार आहे. तर ही जी मूव्ह होणार आहे, तर ही साऊथ नॉर्थ साऊथ वेस्ट आणि ईस्ट या पद्धतीने ही मूव्ह होणार आहे. त्याच्यासाठी हे कोड बनवलेले आहे. इतका इझी हे प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर नाईट मोड साठी प्रोग्राम तुम्हाला विचारला, तो नाईट मोड मध्ये सगळे येलो लाईट तुम्हाला ब्लिंक व्हायला पाहिजे. मग येलो कुठे कुठे, ग्रीन तर सगळे बंद केले, म्हणजे 0 केले. त्याच्यानंतरून सगळे बंद असणारे आणि येल्लो ऑन असतील, याचा येल्लो, इथला येल्लो, इथला येल्लो आणि इथला येल्लो ऑन असेल. मग ह्या 4 साठी आणि ह्या 4 साठी जो कोड आहे तो AAH आहे. मग या ठिकाणी बघा, आपण फक्त पोर्ट ए ला एकदा 0 पाठवलं ANC ला, आणि पोर्ट ए ला A पाठवला आणि C ला इथं 0 पाठवलं. प्रोग्राम बाकीचं सगळं सेम आहे बघा. या ठिकाणी तुम्ही लायब्ररी इन्क्लूड केली, क्रिस्टल 4 मेगाहर्ट्ज यूज केला, टाइम डिले लायब्ररी इन्क्लूड केली आणि कॉल फॉर द डिले फॉर द 1 सेकंड. GTAC इज द डिसेबल. पोर्ट ए आणि सी ला तुम्ही लॉजिक 1 पाठवले and while 1 for the infinite loop, and same thing is repeated. So in this way we have learned the case study of traffic light controlling system, so you can manage the traffic light of anywhere. So here diagram is expected and the program is also expected with this table, so all of you be prepared according to that. uh, in the book there is also the program is given, so it is a it's better way we refer the program from the practically. Both are same thing, but here the logic is different one, but this one logic is the good one and program is also easiest, so I think refer from there. Okay, on be the next lecture we will be going to discuss the single digit counter up to interrupter using and the 7 segment display. So thank you so much. Stay tuned with this tutorial. Kindly subscribe and like this channel.